दापोली तालुक्यातील बौद्ध बांधवांचे लाक्षणिक उपोषण सुरू असून बिहार बौद्ध गया येथील बौद्ध विहाराचा ताबा बौद्ध बांधवांना मिळावा, बौद्ध गया मंदिर 149 कायदा रद्द करून बौद्ध गयाचे संपूर्ण अधिकार बौद्धांना मिळावेत या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण सुरू आहे। बौद्ध बांधवांच्या संपूर्ण संघटना या उपोषणामध्ये सहभागी झाल्या आहेत। नमो बुद्धाय, जय भीम। बिहार येथे महाबोधी महाविहार जे बुद्ध गयेला आहे त्या ठिकाणी तथागतांना ज्ञान प्राप्ती झाली। ते बौद्धांची विरासत, बौद्धांची अस्मिता, बौद्धांचं पवित्र स्थळ आणि तिथून खऱ्या अर्थानं तथागतांच्या समतेचा आणि मैत्रीचा संदेश अखंड जगाला दिला गेला। ते पवित्र स्थळ जे आहे, जी बौद्धांची पवित्र भूमी आहे, जे विहार आहे, हे महाविहार खऱ्या अर्थानं बौद्धांच्या ताब्यात असायला हवं, परंतु ते आज तागायत बौद्धांच्या ताब्यात नाही आहे। 1949चा बिहारचा जो कायदा आहे, त्या कायद्यामध्ये असं नमूद केलं आहे की ते विहार महाविहार कमिटी आहे, ह्या कमिटी 9 सदस्यीय कमिटी त्या ठिकाणी तिथल्या सरकारच्या कायद्यानुसार तयार केली आहे। त्यामध्ये 5 हिंदू धर्मीय सदस्य आणि 4 बौद्ध सदस्य असावेत अशा प्रकारचा कायद्यात तरतूद आहे। आणि अध्यक्ष हे त्या समितीचे कलेक्टर, आणि कलेक्टर जर हिंदू नसतील तर त्या 5 मधले हिंदू असणारा अध्यक्ष नेमावा, अशा प्रकारे आज तगायत तिथे काम चाललेलं आहे। आणि म्हणून बौद्धांच्या पवित्र स्थळाचं जे ठिकाण आहे ते बौद्धांच्या ताब्यात नाही आहे। तथागतांचा जो समतेचा मैत्रीचा विचार जो आहे तो विचार जगामध्ये प्रसारित व्हावा, जगाला खऱ्या अर्थानं बुद्ध हवा, आणि म्हणून तथागतांना ज्ञानप्राप्ती झाली ते पवित्र ठिकाण आमच्या बौद्धांच्या ताब्यात मिळावं, याकरता बुद्धगया येथे आमच्या तिथल्या अखंड बौद्ध संघटना आणि देशातले जवळजवळ 40 बौद्ध धम्मगुरू आमचे भिक्षू हे त्या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत। आजचा जवळजवळ 20वा दिवस आहे आंदोलनाचा, आणि आमची एकच मागणी आहे की ती 9 सदस्यीय समिती आहे, तो कायदा आहे 1949चा, तो रद्द व्हावा आणि तिथे आमच्यासाठी नवीन बौद्धांचा स्वतंत्र कायदा निर्माण व्हावा। आणि जी 9 सदस्यीय कमिटीमध्ये जी आहे ती पूर्णतः बौद्धांची कमिटी असावी, तिथला अध्यक्ष कमिटीचा जो आहे तो बौद्धांचा असावा, अशा प्रकारचा नवीन कायदा तयार करून बौद्धांच्या धम्माचं प्रसाराचं आणि प्रचाराचं कार्य हे त्या पवित्र ठिकाणावर व्हावं आणि जगाला कळावं, या मागणीसाठी आता आमचं आंदोलन चालू आहे। याच्याही अगोदर आम्ही अनेक वेळा आमच्या विविध संघटनांनी आणि बौद्ध भिक्षूंनी मागणी केली आहे, तरी देखील तिथलं जे सरकार आहे ते कुठल्याही प्रकारे दाद देत नाही आहे। कारण तथागतांचं त्या ठिकाणी पवित्र ठिकाण आहे, पवित्र महाविहार आहे। या विहारामध्ये काही मनुवादी मंडळी, काही असंस्कृत मंडळी त्या ठिकाणी बुद्धांच्या ज्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्यांचं विद्रीकरण करण्याचं काम हे खऱ्या अर्थानं तिथे चाललेलं आहे। ते थांबावं आणि जगाला खऱ्या अर्थानं खरा इतिहास कळावा, सत्य इतिहास कळावा, ज्ञानप्राप्ती बुद्धांना झाली ते स्थळ नेमकं कसं आहे हे जगाला कळावं, आणि म्हणून ते पवित्र स्थळ बौद्धांच्या हातामध्ये मिळावं, बौद्धांच्या ताब्यात मिळावं, ही प्रमुख मागणी आमची या उपोषणाच्या माध्यमातून तिथे चाललेल्या उपोषणाला, तिथल्या आंदोलनाला आमचा पाठिंबा म्हणून दापोली तालुक्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा, बौद्धजन पंचायत समिती, बौद्धजन सेवा संघ या तिन्ही संघटनेच्या वतीनं 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करून आम्ही ही मागणी करत आहोत। आणि म्हणून या मागणीमध्ये बिहार सरकारनं तात्काळ तो 1949चा कायदा रद्द करावा, ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि दुसरी आमची जी मागणी आहे की तिथलं जे पवित्र स्थळ आहे, सम्राट अशोकाच्या काळामध्ये महाविहार बांधला गेलेला आहे, ते महाविहार आमच्या बौद्धांच्या ताब्यात मिळावं आणि तिथलं विद्रुपीकरण चालू आहे, हे विद्रुपीकरण तात्काळ थांबावं, अशा प्रकारची आमची दुसरी मागणी आहे। आणि जी तिसरी आमची मागणी आहे ती तात्काळ आमच्या बौद्धांची नवनिर्वाचित जी नवीन कायदा करून नवीन कमिटी व्हावी आणि त्या महाविहार कमिटीवरती बौद्ध अध्यक्ष व्हावा आणि तिथलं कामकाज हे बौद्ध पद्धतीनं चालावं, आणि जगाला तिथलं स्थळ जे आहे, तिथलं पवित्र भूमी आहे, तिथला विचार आहे, तिथली मैत्री आहे, तिथली समता आहे, ही जगापर्यंत जावी, याकरता आम्ही शांततेनं हे आंदोलन हे करत आहोत, देशभरात करत आहोत। या देशभरातल्या आंदोलनाला जगातल्या जवळजवळ 40
देशांनी हा पाठिंबा आम्हाला दिलेला आहे आणि प्रत्यक्ष त्या बुद्धगयाच्या ठिकाणी जे विहार आहे, विहारच्या ठिकाणी बौद्ध भिक्षू जागतिक आमचे धम्मगुरू त्या ठिकाणी त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांच्या मागणीला, त्यांच्या आंदोलनाचा पाठिंबा आहे आणि याही पुढे जसं जसं आदेश त्यांच्याकडून आम्हाला येतील तसं तसं त्या आदेशाचं पालन बौद्ध बांधव म्हणून दापोली वासीय 100% करतील आणि त्यांच्या सदैव पाठीशी राहून हा जे विहार आहे हे विहार मी 100% ताब्यात घेऊ अशा प्रकारचा आम्हाला आशावाद या ठिकाणी आम्हाला वाटतो. आणि म्हणून हे लाक्षणिक उपोषण या ठिकाणी करत असताना आमच्या सर्व तालुक्यातल्या संघटना आणि बौद्ध उपासक उपासिका सहभागी झालेल्या आहेत. आमची ही रास्त मागणी इथल्या बिहार सरकारने तात्काळ मान्य करावी. तशा प्रकारचं निवेदन आम्ही आपल्या देशाचे सन्माननीय राष्ट्रपती महोदया यांना आम्ही देणार आहोत आणि निवेदनाद्वारे आमची मागणी जी आहे ती मागणी या निवेदनामध्ये स्पष्ट केलेली आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.